न दुखता गोष्ट समजावून सांग. म्हणजे एखाद्याला न दुखता एखादी गोष्ट समजून सांगणं खरंच खूप अवघड आहे. नमस्कार सगळ्यांना. आम्ही आपला जीवाभावाचा माणूस, एक भारतीय मराठी माणूस, आणि आपण सगळेजण आहात आपल्या धीरज कुमार पाटील यूट्यूब चॅनलमध्ये. तर आम्ही बोलत होतो की एखादी गोष्ट, एखादी सबब, एखादी बाब समोरच्याला न दुखता, व्यवस्थित, न काही विचित्र पद्धतीने अभाव करता सांगता येणे, त्याला समजून येणे ही खरंच म्हणजे अगदी भयानक पद्धतीने कठीण अशी गोष्ट आहे. तर लक्षात घ्या, एखादी कोणती गोष्ट जी असेल ती जर कोणाला न चिडता वगैरे आपण सांगू शकलो तर खरंच त्याला जीवन जगणं हे अगदी समजलं आणि तोच खरा त्याचं जे काही जीवन आहे ते घडवतोय आणि जगतो सुद्धा. तर लक्षात घ्या, एखादं जर काही असलं, म्हणजे अगदी काहीही, कोणतीही सबब असली, कोणतीही गोष्ट असली, ती जर आपण न चिडता न सांगता सांगू शकलो, तसं होतं नाहीच होत. ॲक्च्युली तो जर बघायला गेलं तर तो एक प्रकारे म्हणजे जगण्याचा निसर्गाचाच नियम आहे, की जर एखादी कोणती गोष्ट आली तर पहिली कदाचित निघूनच जाणार. पाणी आलं तर जी काही धूळ असेल, डस्ट असेल ती निघणारच. हवा आली तर जी काही उष्णता असेल ती निघणारच. प्रकाश आला की अंधार निघणार. चांगले विचार आले तर वाईट विचार ऑटोमॅटिक निघत जाणार. तर लक्षात घ्या, मला हे सांगायचं होतं की कुठंतरी थांबून घ्या, कुठंतरी सबब दाखवून, चिडचिडपणा करून, रागावून नका करू. जिथं हवं तिथं राग येणं स्वाभाविक आहे, पण जिथं हवं म्हणजे सगळीचकडे हवं असं नाही. तर लक्षात घ्या, कधीही थोडासा संयम ठेवून, विचार दाखल ठेवून, शांतता राखून एखादी गोष्ट समजून घ्या. निदान आपल्या माणसांबद्दल तरी ह्या पद्धतीनेच वागावं निदान. पुन्हा एकदा नमस्कार. चॅनलमध्ये सक्रिय मात्र नक्की राहा. धन्यवाद.